नमस्कार, स्वामी कृपा चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। रामनवमी विशेष कथा, भगवान श्रीराम आणि भक्तांची परीक्षा। आज रामनवमीच्या पवित्र दिवशी भगवान श्रीरामांची एक सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी आपण कथा ऐकणार आहोत। ही कथा आपल्याला शिकवते की देवावर विश्वास ठेवला तर तो भक्तांची नक्की मदत करतो। चला तर मग कथा सुरू करूया। एका छोट्या गावात गणू नावाचा एक गरीब माणूस राहत होता। गणू खूप साधा आणि चांगल्या स्वभावाचा होता। तो रोज सकाळी उठून देवाचे नाव घ्यायचा। त्याला भगवान श्रीरामांवर खूप श्रद्धा होती। त्याच्या घरात गरिबी होती। कधी कधी घरात खायला सुद्धा पुरेसे अन्न नसायचे, पण तरीही गणू कधी देवावर रागवत नव्हता। तो नेहमी म्हणायचा, देवा, जे आहे ते तुमच्या कृपेनेच आहे। रोजची पूजा गणू रोज सकाळी उठून नदीवर जाऊन अंघोळ करून करायचा। मग तो जवळच्या राम मंदिरात जायचा। तिथे बसून शांतपणे रामाचे नाव घ्यायचा। तो म्हणायचा, जय श्रीराम, जय श्रीराम। कधी कधी तो मंदिरात बसून तासभर रामाचे नाव घेत राहायचा। गावातील लोक त्याला पाहून म्हणायचे, अरे गणू, एवढे देवाचे नाव घेतोस, पण तुझी गरिबी तर संपत नाही। गणू फक्त हसत म्हणायचा, देवाला वेळ लागतो, पण तो भक्तांना कधी विसरत नाही। एक मोठे संकट। एक वर्ष गावात खूप मोठा दुष्काळ पडला। शेती नष्ट झाली। लोकांच्या घरात अन्न कमी झाले। गणूचे कामही बंद झाले। घरात 2 दिवस अन्न नव्हते। त्याची पत्नी आणि मुलं खूप भुकेली होती। पत्नी म्हणाली, तू रोज देवाचे नाव घेतोस, पण देव आपली मदत का करत नाही? गणू शांतपणे म्हणाला, देव आपल्या भक्तांची परीक्षा घेतो, आपण विश्वास सोडायचा नाही। रामनवमीचा दिवस। काही दिवसांनी रामनवमीचा पवित्र दिवस आला। गावातील राम मंदिरात मोठा उत्सव होता। सगळे लोक नवीन कपडे घालून मंदिरात गेले, पण गणूच्या घरात काहीच नव्हते। त्याच्याकडे देवाला अर्पण करायला फुलं सुद्धा नव्हते। तरीही तो मंदिरात गेला। तो मंदिरात जाऊन रामाच्या मूर्तीसमोर बसला। त्याच्या डोळ्यात पाणी आले। तो हळू आवाजात म्हणाला, हे प्रभू श्रीराम, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण माझे मन आणि माझी श्रद्धा तुमच्यासाठीच आहे। एक अद्भुत घटना। त्या रात्री गणू मंदिरातून परत येत होता। रस्त्यात त्याला एक वृद्ध साधू भेटले। साधू म्हणाले, बाळा, मला खूप भूक लागली आहे, तुझ्याकडे काही खायला आहे का? गणूकडे घरी थोडीशी भाकरी होती। तीच त्याच्या कुटुंबासाठी होती, पण तरीही त्याने ती भाकरी साधूंना दिली। साधूंनी ती खाल्ली आणि हसून म्हणाले, देव तुझ्यावर खूप प्रसन्न आहे। गणू घरी गेला। देवाची कृपा। दुसऱ्या दिवशी सकाळी गणूच्या घराबाहेर एक बैलगाडी उभी होती। त्या गाडीत धान्य, फळे आणि अन्न भरलेले होते। गणू आश्चर्यचकित झाला। त्याला कळले की गावातील एका श्रीमंत माणसाने त्याला कामासाठी बोलावले आहे। त्या दिवसापासून गणूच्या आयुष्यात बदल झाला। त्याला चांगले काम मिळाले। घरातील गरिबी कमी झाली। गणूला तेव्हा समजले, तो साधू म्हणजे स्वतः भगवान श्रीराम होते। कथेचा संदेश। या कथेचा अर्थ पूर्ण सुंदर आहे। या कथेचा अर्थ खूप सुंदर आहे। देव भक्तांची परीक्षा घेतो, पण संकटातही देवावर विश्वास ठेवावा। जो दुसऱ्यांना मदत करतो त्याच्यावर देव प्रसन्न होतो। रामनवमीचा हा खरा अर्थ आहे, आपल्या जीवनात रामासारखी चांगली माणुसकी आणणे। शेवटी, जर तुम्हाला ही रामनवमीची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम।